शहादा शहरात डोंगरगाव रोडवर गतिरोधक बसवणे, अतिक्रमण हटवणे, सीसीटीव्ही कॅमेरे व पथदिवे बसवण्याबाबत शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक. कारवाई न झाल्यास येत्या 8 दिवसात उग्र आंदोलनाचा इशारा. शहादा शहरात वाढत असलेल्या लोकसंख्या आणि शहराच्या होत असलेल्या विकास पाहता शहरातील मुख्य रस्त्यावरती गतिरोधक उभारण्यात यावे, तसेच बेशिस्तपणे वाहन पार्किंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी व मुख्य चौकात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात यावे, यासह विविध मागण्यांकरिता शरद पवारांची राष्ट्रवादीच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. शहादा शहरात अपघातांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून 2 दिवसांपूर्वी एका भरधाव फॉर्च्युनर कारने एका महिला आणि त्यांच्या मुलाला चिरडले होते. या अपघातात दोघींचा मृत्यू झाले होते. तसेच शहरभरात होत असलेल्या अपघातांची मालिका पाहता प्रशासनाने याकडे लक्ष देऊन आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक व बंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करावे, अशी मागणीचे निवेदन शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वतीने देण्यात आले आहे. सदर निवेदनाची दखल घेत प्रशासनाने तात्काळ यावर कार्यवाही करावी, अन्यथा येत्या 8 दिवसात मोठ्या प्रमाणावर जन आंदोलन उभे केले जाणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. उपविभागीय अधिकारी भाग शहादा यांना आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार निवेदन दिलंय की 3 दिवसापूर्वी डोंगरगाव रोडवर जी काही दुःखद घटना घडली, त्या ठिकाणी 3 निष्पाप जीवांचा बळी गेला. आई आणि मुलगा यांचा त्या ठिकाणी करुण अंत झालेला आहे. तर सदर घटना कशामुळे घडली जर आपण विचार केला तर या रस्त्यावर चालणारी ट्रॅफिक या ठिकाणी भरधाव वेगाने वाहनं जात असतात. कुठल्याही प्रकारचं रोधक नसल्यामुळे त्या ठिकाणी दर 2-3 दिवसाआड अपघात होत असतात. लोक जखमी होत आहेत, वाहनांचंही नुकसान होत आहेत. तर या विषयावर आम्ही माननीय प्रांतसाहेबांना निवेदन दिलं की तात्काळ त्या ठिकाणी गतिरोधक बसवण्यात यावे. त्याच पद्धतीने रस्त्याच्या आजूबाजूला जे काही अतिक्रमण झालेलं आहे, बेशिस्त अशी वाहनांची पार्किंग होते, त्या प्रश्नावर सुद्धा त्या ठिकाणी ताबडतोब उपाययोजना कराव्यात. तसंच घंटा मंदिर ते भाऊतात्या पेट्रोल पंप या ठिकाणी पथदिवे नसल्यामुळे रात्रीच्या वेळेस त्या ठिकाणी अंधार असतं. महिला असतील, त्या ठिकाणी विद्यार्थी असतील, एक रात्रीच्या वेळी असुरक्षिततेची भावना असते. त्यामुळे तात्काळ त्या ठिकाणी सुद्धा लाईट बसवण्यात यावे. तसंच जे काही शहरात बंद पडलेले सीसीटीव्ही आहेत ते सीसीटीव्ही चालू करण्यात यावे आणि सीसीटीव्हीची संख्या वाढवण्यात यावी, असं सुद्धा आम्ही निवेदनात म्हटलंय. त्याच पद्धतीने भाऊतात्या पेट्रोल पंपाजवळ असणाऱ्या चौफुलीवर जो काय हायमास्ट लाईट आहे तो अनेक दिवसापासून बंद अवस्थेमध्ये, त्या ठिकाणी रात्रीच्या वेळी अंधारामध्ये कुठे फाकावं आणि कुठे जावं ते समजत नाही. रस्त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला अतिक्रमण झाल्यामुळे रस्ता ओलांडत असताना सुद्धा त्या ठिकाणी अपघात झालेले आहेत. अनेक निष्पाप लोकांचा त्या ठिकाणी बळी गेलेला आहे. अशा सर्व प्रश्नांबाबत आम्ही शासनाला जाग केलेलं आहे आणि लवकरात लवकर या प्रश्नांची सोडवणूक व्हावी अशी आम्ही प्रशासनाला विनंती केलेली आहे. जर येत्या 8 दिवसामध्ये या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही तर आमच्या या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यातर्फे मोठ्या प्रमाणावर जन आंदोलन उभं केलं जाईल. या ठिकाणी अशी माझी प्रशासनाला नम्र विनंती आहे. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे, नाशिक, शहादा, नवापूर.